दरम्यान आपण पाहतोय शरद पवार गटाचं नवं चिन्ह तुतारी त्यांना मिळालेलं आहे। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवं चिन्ह दिलेलं आहे। या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। शरद पवार गटाला आता तुतारी हे नवं चिन्ह मिळालेलं आहे। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवं चिन्ह दिलेलं आहे। आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर एका आठवड्याच्या आत शरद पवार गटाला नवं चिन्ह प्रदान करावं अशा सूचना असे निर्देश दिले होते। त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवं चिन्ह मिळालेलं आहे। तुतारी हे आता शरद पवार गटाचं नवं चिन्ह असेल आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावरती आता तुतारी हे चिन्ह घेऊन शरद पवार गटाला निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। प्रमोद, श्रीकांत, आपल्याला माहिती 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगामध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस या प्रकरणाची सुनावणी झाली होती त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले होते निवडणूक आयोगाला की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक चिन्ह देण्यात यावं आणि तेच चिन्ह घेऊन तो पक्ष आगामी काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील त्याला सामोरं जाईल। त्यानंतर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून खरं तर अनेक चिन्हांचा जो आहे तो पर्याय चाचपला गेला होता, पण त्यानंतर संपूर्ण पक्षामधील वरिष्ठ नेत्यांचं एकमत जे आहे ते तुतारी या चिन्हावरती झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह आगामी काळामध्ये पक्षाचं सिम्बॉल असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगामध्ये हे सिम्बॉल सादर केलेलं होतं आज। त्यानंतर निवडणूक आयोगाने देखील या चिन्हाला मान्यता दिल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। आपल्याला माहिती श्रीकांत, ज्यावेळेस शिवसेनेच्या केसमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती त्यावेळेस देखील त्यांनी ढाल तलवार असेल किंवा प्रमोद थोडंसं थांबवतोय। सध्या जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आव्हाड जी, आपण पाहतोय तुतारी हे नवं चिन्ह तुम्हाला मिळालेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे की निसर्गाचे काही नियम असतात। तुतारी हे युद्धाचं सिग्नल आहे, युद्धाचं सिम्बॉल आहे, युद्धाची निशाणी आहे। याच्या पुढे जो रणसंग्राम होणार आहे त्या रणसंग्रामाची तयारी करताना तुतारी वाचवा, लोक तुमच्या बरोबर येतील युद्धासाठी, हे नकळत तुमच्या भाग्यात आलंय। आणि युद्धाला वेळ काळ नसतो, जेव्हा युद्ध छेडलं जातं तेव्हा युद्ध सुरू होतं आणि त्याच्यासाठी असंख्य जण महाराष्ट्रात तयार आहेत। आणि बघा कसं नशिबाने शेवटी चिन्ह मिळालं। आमचं चिन्ह थांबवावं, आम्हाला चिन्हच देऊ नये, आमचा पक्षाचं नावच काढून घ्या, काही झालं नाही। नावही मिळालं आणि चिन्हही मिळालं आणि ते पण चिन्ह इशारा देऊन गेलं की युद्धाची तयारी सुरू झाली आहे। पण मुद्दा असा आहे की आता महिनाभराच्या अंतरावरती निवडणुका आलेल्या आहेत। तुमचा टीव्ही किती करोडो लोक बघत असतील। हो, आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे। उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात गेलं असेल यांचं चिन्ह काय? हो हो, बोला। महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात गेलं असेल चिन्ह काय? चिन्हावरती काय असतं आजकाल? आणि आमचं आम्ही पहिल्यापासून सांगतो, आमचं चिन्ह शरद पवार, आमची निशाणी शरद पवार, आमची ओळख शरद पवार, आमचा पक्ष। बघा तिच्यातही काय झालं, निवडणूक आयोगाने पक्षाचं नावच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार केलं। हो, म्हणजे ओरिजिनल मालकाच्या हातात पक्ष देऊन टाकला त्यांनी। हिंमत असेल तर तुम्ही लावा एखादं नाव आता पुढे। आणि शरद पवार सारख्या योद्ध्याच्या हातात काय दिलं त्यांनी? तुतारी। संकेत कसे आहेत बघा, संकेत। निश्चितच आव्हाडजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिली। शरद पवार गटाला तुतारी हे नवं चिन्ह मिळालेलं आहे आणि शरद पवार खरं तर हेच आमचं चिन्ह आहे, त्यामुळं आणि आता सोशल मीडियाच्या या संपूर्ण काळामध्ये हे चिन्ह घरोघरी पोहोचायला वेळ लागणार नाही अशी देखील प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिलेली आहे। निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नवं चिन्ह दिलेलं आहे। तुतारी हे चिन्ह घेऊन आता शरद पवार गट आगामी काळातल्या निवडणुकांना सामोरं जाणार आहे, त्यामुळं आता हे चिन्ह जनतेपर्यंत, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं हे खरं तर शरद पवार गटासमोरचं मोठं आव्हान असेल। निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला हे नवं चिन्ह दिलेलं आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात, प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया आपण ऐकली। खरं तर आता ते म्हणतायत की सोशल मीडियाच्या या सगळ्या काळामध्ये तुतारी हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवायला वेळ लागणार नाही, मात्र निवडणुका तोंडावर असताना हे शरद पवार गटासमोर कितपत मोठं आव्हान असू शकतं? प्रमोद, अगदी बरोबर आहे श्रीकांत, तुम्ही म्हणाला हो, सोशल मीडियाच्या जमान्यामुळे खरं तर घराघरामध्ये चिन्ह पोहोचवायला अडचण येणार नाही। पण मागच्या काही दिवसांपासून आपण एक प्रामुख्याने मुद्दा बघितला श्रीकांत, तर शरद पवार हेच आमचा पक्ष आणि शरद पवार हेच आमचं चिन्ह, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळं लोकांमध्ये किंवा जनमानसांमध्ये म्हणा किंवा सामान्य जो आहे तर मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्याकडनं केल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। आणि कुठलंही चिन्ह जरी आम्ही घेतलं तरी ते चिन्ह म्हणजे
निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाकडनं. हे नवं चिन्ह शरद पवार गटाला देण्यात आलेलं आहे. खरं तर निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने या संदर्भातले निर्देश दिले होते आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाकडे 3 चिन्हांची मागणी केली होती. त्यापैकी तुतारी या चिन्हाची निवड आता करण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुकांना शरद पवार गट तुतारी या चिन्हाने सामोरं जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत तुतारी हे चिन्ह पोहोचवण्याचं मोठं आव्हान देखील, आता मोठं उद्दिष्ट देखील शरद पवार गटासमोर असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता शरद पवार गटाला तुतारी हे नवं चिन्ह मिळालेलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आता हे चिन्ह पोहोचवणं, जनतेपर्यंत पोहोचवणं हे मोठं आव्हान शरद पवार गटाच्या समोर आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवं चिन्ह दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव दिल्यानंतर आता तुतारी हे चिन्ह देखील शरद पवार गटाला दिलेलं आहे. निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने या संदर्भातले निर्देश दिलेले होते. त्यामुळे आता आपण पाहतोय निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह सोपवलेलं आहे. त्यामुळे तुतारी हे चिन्ह घेऊन आता शरद पवार गटाला इथून पुढच्या काळामध्ये आपला संपूर्ण प्रचार राबवावा लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत तुतारी हे चिन्ह पोहोचवण्याचं मोठं आव्हान देखील आता शरद पवार गटाच्या समोर आहे. मात्र सोशल मीडियाच्या काळात ही गोष्ट आम्हाला कठीण जाणार नसल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतो इथून पुढच्या निवडणुका आता शरद पवार गट तुतारी या चिन्हावर लढणार आहे. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुका, महिनाभराच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुका तुतारी या चिन्हावर शरद पवार गट आता त्याला सामोरं जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत, कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत तुतारी हे चिन्ह पोहोचवण्याचं मोठं आव्हान आता शरद पवार गटाच्या समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव दिल्यानंतर आता तुतारी हे चिन्ह देखील शरद पवार गटाला देण्यात आलंय. आपण पाहतोय तुतारी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे शरद पवार गटाला. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला हे नवं चिन्ह देण्यात आलेलं आहे.